पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातल्या पीडितांच्या कुटुंबियांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल समाधान व्यक्त करत सैन्य दलाचं अभिनंदन केलं आहे। सरकारने योग्य पाऊल उचललेले आहे आणि आता पाकिस्तानला त्यांनी नेस्तनाबूत करून ठेवावं एवढीच इच्छा आहे। त्यांना आता तोंड वर काढण्याची संधी देऊ नये। ग्रुप्स आहेत जे आतंकवादी हमला करतात तर त्यांना शोधून त्यांनी संपवलं पाहिजे आणि त्यांनी परत भारताकडे आपल्याकडे कोणाकडेच वाकडी नजर करून नाही बघितलं पाहिजे, ही आमची इच्छा आहे। पाकिस्तान को ये दिखा के दिया कि हम भी चुप बैठने वालों में से नहीं हैं। अभी तो मोदी जी ने उनको ये लेसन दिया है कि अभी हम चुप नहीं बैठने वाले, और ये ऑपरेशन सिंदूर उन्होंने जो स्टार्ट किया है वो पूरा दहशतवाद खत्म करके ही वो अभी चुप बैठेंगे। जो हमारी सरकार है, जो हर स्त्री को बहन बोलता है, तो उनके पतियों को छीना गया था, तो उनका सिंदूर छीना गया था, शायद इसी की वजह से उन्होंने वो नाम रखा होगा। ये नाम पढ़ के तो हम बहुत रो रहे थे सुबह, और मुझे लगता है कि जो मेरे पिताजी का या फिर जितने भी उधर बच्चे थे उन सबके पिताजी और जितनी भी औरतें थे उनके पतियों का जो मतलब जान ली गई, तो उनका ये मरण जो था वो वेस्ट नहीं हुआ, और मुझे लगता है ये उनके लिए आज सच में दी गई एक श्रद्धांजलि है जो भारत ने एयर स्ट्राइक करके की है। बरं वाटलं, बाबांना शांती मिळाली असेल असं। मिशन सिंदूर म्हणून एअर स्ट्राइक केलेली आहे, त्याचा आम्हाला हे झालेला आहे, आनंद झालेला आहे। पहलगाममध्ये ज्यांनी अतुल आणि त्याच्याबरोबर अजून ज्या 26 जणांनी बलिदान दिले त्यांच्या आत्म्याला पण शांती लाभली असेल आता, आणि भारत सरकारने जे काही बदला घेतलाय त्यावर त्यांचे आभारच आहेत। आणि जी त्यांनी आता सुरुवात केली दहशतवादाचं त्यांनी मूळ नष्ट करावं अशी माझी इच्छा आहे। आम्हाला रात्री 3 वाजता कळालं की असा हमला केला आहे इंडियाने मिसाईल सोडून पाकिस्तानवर। तर हे ऐकून खूपच आनंद झाला मला की भारत या जी घटना झाली पहलगाममध्ये त्यावर त्यांनी खूप लगेच ॲक्शन घेतली आणि घेत आहे। ऑपरेशन सिंदूरचा आज जो स्ट्राईक होता तो सक्सेसफुल होता आणि पुढेही सगळं व्यवस्थित हो आणि आम्हाला जस्टिस मिळो हीच आमची इच्छा आहे। इस तरीके से हमारे पूरे परिवार को उन पे विश्वास था, उन्होंने उसी तरीके से जवाब देके हमारे विश्वास को कायम रखा है, एंड आई एम रियली थैंकफुल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईसाठी भारतीय लष्कराचं अभिनंदन